बांगलादेशातील संपूर्ण परिस्थितीची माहिती सर्वपक्षीय बैठकीत देण्यात आलेली आहे. संपूर्ण सगळ्याच नेत्यांची एक बैठक पार पडली. सरकार बांगलादेश लष्कराच्या संपर्कात आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली आहे. तर बांगलादेशबाबत लॉंग टर्म स्ट्रॅटेजी असायला हवी असं राहुल गांधींनी या बैठकीत म्हटलं आहे. परिस्थिती नियंत्रणात असून सुधारणा होते असं उत्तर परराष्ट्र मंत्र्यांनी त्यानंतर दिलं होतं. बांगलादेशातील परिस्थितीवर सध्या भारताची करडी नजर आहे आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि यात परकीय शक्तीचा हात आहे का असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता. बैठकीत राहुल गांधींकडून बाह्य शक्तींसंदर्भात हे प्रश्न उपस्थित करण्यात आले. पाकिस्तानच्या एका राजनैतिक अधिकाऱ्यानं प्रोफाईल चित्रात समर्थन दर्शवलेलं होतं अशी माहिती एस जयशंकर यांनी दिली आहे. पण त्याबाबत आत्ताच काही बोलणं घाई होईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. सीमेवर सध्या तणावाची परिस्थिती असली तरी चिंतेचं कारण नाही असं देखील एस जयशंकर यांनी बैठकीमध्ये स्पष्ट केलेलं आहे. तर तिकडे काही ठिकाणी भारत विरोधी भूमिका दिसते असं देखील एस जयशंकर यांचं म्हणणं आहे. बांगलादेश संदर्भातील निर्णयांमध्ये सहकार्य करणार असल्याची विरोधकांची मात्र भूमिका या बैठकीत होती.